मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये फ्रीज असतो, रेफ्रिजरेटर असतो आणि आपण त्या रेफ्रिजरेटरमध्ये खूप साऱ्या गोष्टी कोंबत असतो. दिसली वस्तू खराब होऊ नये म्हणून आपण टाका रेफ्रिजरेटरमध्ये. प्रत्येकाच्या घरातला रेफ्रिजरेटर जो आहे तो अगदी ओव्हरफ्लो झालेला असतो. दरवाजा उघडल्याबरोबर मधल्या वस्तू बाहेर पडायला लागतात. काय हे योग्य आहे का आपल्या फ्रीजमध्ये हे सगळं असं कोंबणं? नाही, योग्य नाही, आपल्यालाही माहिती आहे. पण मग नेमकी त्याची कपॅसिटी किती आहे? आपण त्याला किती लोड दिला पाहिजे? हे मात्र आपल्याला तो फ्रीज सांगत नाही किंवा तो फ्रीज जोपर्यंत ओरडत नाही, की बस झालं आता हे काय लावलं तुम्ही, तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये वस्तू ठेवतच राहणार आहोत. मग असा फ्रीज आता मार्केटमध्ये येणं शक्य आहे का? येस. असा फ्रीज आता मार्केटमध्ये येतोय किंवा येणार आहे, की जो फ्रीज त्याच्या कपॅसिटीपेक्षा जास्त वस्तू आपण त्याच्यात ठेवायला लागलो, की तो सरळ आपल्याला नकारणार आहे. तो सरळ म्हणणार आहे, की नाही आता हे शक्य नाही. माझी कपॅसिटी फुल झालेली आहे आणि तुम्ही आता माझ्यामध्ये या वस्तू नाही ठेवू शकत. म्हणजे तो फ्रीज जो आहे तो स्वतःची कपॅसिटी ओळखेल आणि कपॅसिटीच्या बाहेर त्या वस्तू जायला लागल्या तर तो आपल्याला थांबवेल. असंच आपल्या वॉशिंग मशीनच्या बाबतीत होईल. आता वॉशिंग मशीनची पण एक क्षमता असते. किती केजी आपण त्याच्यामध्ये कपडे टाकायचे हे त्याची क्षमता आहे. त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त कपडे जर आपण त्याच्यात टाकून दिले तर काय होणार आहे? त्याची मोटर जाम होईल आणि ते कदाचित बंद पडून जाईल. म्हणजे वॉशिंग मशीन बिघडायचं कारण काय? ओव्हरलोड. आणि मग असं वॉशिंग मशीन आपल्याकडे भविष्यात असेल, की जे वॉशिंग मशीन आपल्याशी बोलेल आणि आपल्याला ते सांगेल, की तुम्ही जास्त कपडे टाकताय मावशी, हे कपडे कमी करा, नाही तर मी बंद पडून जाईल किंवा माझी तब्येत बिघडेल. आणि मग ती मावशी त्याच्यातले काही कपडे कमी करेल आणि मग ते म्हणेल, धन्यवाद मावशी, आता तुम्ही मशीन चालू करा बिंदास आणि मी आता कपडे धुवून टाकेल. म्हणजे ते मशीन जे असतील आता येणाऱ्या काळातले, ते स्मार्ट मशीन असतील. प्रत्येक मशीनमध्ये, प्रत्येक डिव्हाइसमध्ये आपल्या घरातल्या एआय असेल आणि तो एआय जो आहे तो आपल्याला धोक्याची सूचना सुद्धा देऊ शकतो. जसा आता आपल्या घरातला फॅन असतो. थंडीमध्ये आपण फॅन लावला तर आपल्याला थंड हवा मिळणार आहे किंवा एसी घ्या तुम्ही. एसी आपण चालू केला तर तो आपल्याला थंड हवा देणार आहे आणि आपल्या शरीराला त्या मोमेंटला किती थंडी सहन होऊ शकते याची कपॅसिटी, आपल्या शरीराची देखील कपॅसिटी आपल्याला माहिती नसते. आपण काय करतो, थंडी वाजते म्हणून काहीतरी पांघरून घेतो. परंतु आपल्या घरातला एसी किंवा आपल्या घरातला फॅन जर आपल्याला सांगायला लागला, की अरे बाबा मरशील, किती थंड करतो, किंवा त्याने एन्व्हायरमेंट नुसारच स्वतःला ऍडजस्ट करून घ्यायचं आहे, अशा पद्धतीचा एखादा फॅन किंवा एखादा एसी जर आपल्या घरामध्ये आला तर तो नक्कीच आपल्याला उपयुक्त ठरणार आहे. आणि मग आता येणाऱ्या काळामधला प्रत्येक अप्लायन्स आपल्या घरातला एआय एनेबल्ड असणार आहे. आणि याच्यामध्ये जे एआय तंत्रज्ञान वापरलं जाणार आहे त्या एआय तंत्रज्ञानाचं नाव आहे एज एआय. आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत एज एआय म्हणजे काय आणि ते ट्रॅडिशनल एआय पेक्षा वेगळं कसं आहे. चला तर मग आपण जाणून घेऊ. मी सुनील निकम कोडिंग कट्टा चॅनल मध्ये तुमचं स्वागत करतो आणि आज आपण एज एआय बद्दल आता जाणून घेऊयात. तर आपण जे एआय वापरतोय रोजच्या जीवनामध्ये, तुम्ही चॅट जीपीटी, जेमिनी, ग्रॉक, हे जे एआय चे मॉडेल्स तुम्ही यूज करतायत, याचं तंत्रज्ञान कसं असतं बघा. याच्यामध्ये हे जे मॉडेल असतात, एलएलएम्स, लार्ज लँग्वेज मॉडेल एआयचे, हे क्लाउडवर म्हणजे इंटरनेटच्या सर्व्हरवर होस्ट केलेले असतात. गुगलचा सर्व्हर असेल किंवा ओपन एआय कंपनीचा सर्व्हर असेल, ग्रॉकचा सर्व्हर असेल, त्यांच्या सर्व्हरमध्ये हे त्यांनी लोड केलेले किंवा इन्स्टॉल केलेले मॉडेल असतात. ते तिकडे रन होतात. तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरमध्ये किंवा तुमच्या मोबाईलमध्ये ते यूज करतात. जेव्हा तुम्ही त्याला एखादी सूचना देतात म्हणजे प्रॉम्प्ट देतात, तेव्हा किंवा तुमचा डेटा तुम्ही त्याला देतात, तेव्हा तो तुमचा डेटा तुमच्या कॉम्प्युटरमधून किंवा तुमच्या मोबाईलमधून हजारो किलोमीटर लांब असलेल्या त्या सर्व्हरमध्ये जातो, क्लाउडमध्ये. तिथून तो प्रोसेस होतो, काय डिसिजन घ्यायची त्याच्यावरती तिकडे घेतली जाते आणि तिकडनं रिझल्ट जो आहे तो तुमच्या कॉम्प्युटरमध्ये येतो. आता याला थोडा वेळ तर लागणारच आहे. डिपेंड करतं किती फास्ट मॉडेल आहे त्याच्यावर, पण तरीही थोडाफार का असेना वेळ त्याच्यात लागणार आहे. मग एखादं इमर्जन्सी सिच्युएशन असेल की ज्याच्यामध्ये क्विक डिसिजनची आपल्याला गरज आहे. जसं आता एक्झाम्पल आहे की सध्या स्मार्ट कार किंवा ऑटो ड्रायव्हिंग कार्स आल्या आहेत बघा. बिना ड्रायव्हरची कार असते जी ऑटोमॅटिक चालते. आता ह्या कारमध्ये समजा पारंपरिक एआय सिस्टीम जर लावली तर काय होईल बघा. समोर एखादा अडथळा आला, समोर कार आली किंवा एखादी कोणीतरी व्यक्ती समोर आली, तर त्या कारला लगेच निर्णय घ्यायचा आहे. पारंपरिक एआय पद्धतीने काय होईल, ती कार जी आहे ती एआय एलएलएम मॉडेलला डेटा पाठवेल. म्हणजे त्याचा इमेज, फोटो काय जो असेल त्या समोर असलेल्या वस्तूचा, आणि मग तिकडनं सर्व्हरवरून त्याला रिप्लाय येईल की ब्रेक दाबायचा आहे, गाडी थांबवायची किंवा गाडी टर्न करायची आहे.
आणि एवढ्या वेळामध्ये ती गाडी जी आहे ती त्या ऑब्जेक्टवर जाऊन धडकेल. मग इथे निर्णय जो आहे तो त्या गाडीमध्ये स्वतः घेतला गेला पाहिजे. मग याच्यासाठी एज एआय तंत्रज्ञान तिथे यूज केलं गेलेलं आहे. एज एआय मध्ये काय असणार आहे की तिथे तुम्हाला तुमचा जो एआय आहे, एआय मॉडेल, ते तुमच्या त्या डिव्हाइसमध्ये म्हणजे आता त्या कारमध्येच ते इन्स्टॉल केलेलं असणार आहे. त्याला कुठल्याही इंटरनेटची गरज नाही किंवा त्या कारमधून कुठलाही डेटा त्याच्यातून बाहेर जाणार नाही, तो तिथल्या तिथेच प्रोसेस करेल. मग त्या कारमध्ये समोर एखादी वस्तू आली, व्यक्ती आली, तर त्या कारमध्ये इमिजिएट सिस्टीम त्या ठिकाणी डिसिजन घेईल. म्हणजे तो एआय डिसिजन घेईल. एक तर त्या कारचा तो रस्ता बदलेल किंवा ब्रेक लावून त्या कारला थांबवेल किंवा हॉर्न वाजवेल. जो काय निर्णय त्याला त्या वेळेला घ्यायचा तेव्हा तो एआय तिथे ठरवेल. म्हणजे इथे विदाऊट इंटरनेट तुमचा हा एआय काम करणार आहे. आणि तो एआय जो आहे तो तात्काळ डिसिजन घेतो, म्हणजे डिसिजन मेकिंग त्याच्यामध्ये एकदम फास्ट होईल ट्रॅडिशनल एआय पेक्षा. म्हणून अशा केसमध्ये तुम्हाला जो एआय यूज करायचा आहे तो एज एआय असणार आहे. आता एज एआयचं मी अजून एक एक्झाम्पल सांगतो. सध्या आता स्मार्ट वॉचेस वापरायची एक पद्धत सुरू झालेली आहे. आपल्या बऱ्याच जणांच्या हातामध्ये एक स्मार्ट वॉच असतं. तो जो स्मार्ट वॉच आहे त्याच्यामध्ये आपल्या हार्टचे हार्टबीट्स जे आहेत त्याच्यावर त्याचं लक्ष असतं. आपल्या ब्लडमध्ये ऑक्सिजन किती आहे त्याच्यावर त्याचं लक्ष असतं. म्हणजे तो मॉनिटर करत असतो. समजा त्या स्मार्ट बेल्टमध्ये अशी यंत्रणा आहे, ट्रॅडिशनल एआय वापरला आहे सपोज, आपल्या शरीरातले हार्टबीट्स वाढले तर तो त्याची सूचना समजा त्या एआय ला पाठवतो व्हाया इंटरनेट. तिकडे मग ती डिसिजन प्रोसेस होते काय जे असेल, आणि तिकडनं डिसिजन मग आपल्या स्मार्ट वॉच मध्ये येते. आणि मग तो स्मार्ट वॉच आपल्याला अलर्ट करतो की तुमचे हार्टबीट वाढले. आणि याच्यामध्ये मग वेळ थोडा वाढला तर तेवढ्या वेळामध्ये मीनवाईल काय होऊ शकतं, त्या व्यक्तीचा प्राण जाऊ शकतो. मग त्या स्मार्ट वॉचमध्ये जर एज एआय तंत्रज्ञान असेल तर काय होईल, त्या स्मार्ट वॉचला इंटरनेटची गरज नाही. तो स्मार्ट वॉचमध्ये जे एआय आहे ते तात्काळ निर्णय घेईल आणि त्या व्यक्तीला तो एआय सॉरी तो जो स्मार्ट बेल्ट आहे तो लगेच अलर्ट करेल की तुझ्या हार्टचे बीट्स वाढलेले आहेत. आता इमिजिएट त्याने काय ऍक्शन घ्यायची ही सूचना देखील तो त्याला सांगेल. एक तर तू रेस्ट घे, काय डॉक्टरकडे जाय, किंवा हे हे असं असं मेडिसिन आहे ते क्विक लगेच घेऊन टाक. म्हणजे ते जे स्मार्ट वॉच आहे ते त्या व्यक्तीचं आरोग्य जे आहे ते वाचवू शकतो, त्या व्यक्तीचा प्राण वाचवू शकतो. एज एआय या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. इथे ट्रॅडिशनल एआय ने कदाचित त्याचा प्राण जाऊ देखील शकतो. मित्रांनो, एज एआयचा सगळ्यात मोठा बेनिफिट जो होणार आहे तो आपल्या शिक्षण पद्धतीवर होणार आहे. म्हणजे इथून पुढच्या काळामध्ये जेव्हा एज एआय आपल्या विद्यार्थ्यांना आपण देऊ त्यावेळेला ते विद्यार्थी अगदी स्मार्टली शिकणार आहेत. जे क्लासरूम असतील ते पूर्णपणे एआय एनेबल्ड असतील. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याजवळ एक टॅबलेट पीसी असेल, एक डिव्हाइस असेल, आणि तो विद्यार्थी त्याच्या डिव्हाइसवरून शिकेल. आणि त्याच्या प्रत्येकाच्या डिव्हाइसमध्ये एआय असेल. विदाऊट इंटरनेट, याच्यात कुठेही इंटरनेटची गरज नसेल किंवा काही नसेल. विदाऊट इंटरनेट त्याचं डिव्हाइस जे आहे ते त्या एआय बरोबर कम्युनिकेशन करेल आणि त्या विद्यार्थ्याला एखादा टॉपिक व्हिज्युअलाइज करून तो शिकवेल. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना त्याचा जो कन्सेप्ट आहे तो खूप छान समजेल. म्हणजे प्रत्येक गोष्ट त्यांच्या समोर दिसेल. म्हणजे समजा इतिहासाचा तास आहे आणि त्यांना शिवाजी महाराजांबद्दल माहिती हवी आहे, त्या मुलांमध्ये क्युरियासिटी असेल की शिवाजी महाराज कसे होते, किंवा गड किल्ले असतील तर ते किल्ले कसे होते, तो व्हिज्युअलाइज होऊन तो किल्ला जर त्याच्या समोर प्रकट झाला तर अगदी 3D मध्ये, तर तो विद्यार्थी जो आहे तो त्याचा एक छान अनुभव घेऊ शकतो. म्हणजे आता याच्यामध्ये तंत्रज्ञानाचा उपयोग शिक्षणामध्ये जर चांगल्या प्रकारे केला तर आपल्या स्मार्ट क्लासरूम तयार होतील. अशा पद्धतीचं शिक्षण चायनामध्ये असेल, जपानमध्ये दिलं जात आहे. चायनाचा प्रत्येक क्लासरूम असा स्मार्ट आहे जसा आपण आता कल्पना करतो आहोत. आणि तिथल्या विद्यार्थ्यांजवळ प्रत्येक विद्यार्थ्याजवळ एक डिव्हाइस आहे, टॅबलेट पीसी सारखं डिव्हाइस आहे. आणि त्या डिव्हाइसद्वारे ते एआयचा उपयोग करून प्रत्येक गोष्ट व्हिज्युअलाइज करून शिकत असतात. त्यामुळे त्यांना प्रॅक्टिकल नॉलेज जे आहे ते प्रचंड मिळत असतं. आपण थेरॉटिकली जनरली शिकतो, आपली पारंपरिक पद्धत जी आहे शिक्षण पद्धती, त्याच्यामध्ये आपण वही पुस्तक या गोष्टी शिकतो. काळानुसार आपल्यालाही बदलावं लागणार आहे. आता येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक गोष्ट व्हिज्युअलाइज करून दाखवणं शक्य आहे. आणि त्याच्यामुळे एज्युकेशन सिस्टीम सुद्धा नक्कीच या एज एआय मुळे बदलणारी आहे. एआय बद्दल ज्यांना माहिती आहे त्यांना हे माहिती आहे की एआयचे जे मॉडेल असतात त्यांचं नावच लार्ज लँग्वेज मॉडेल असं आहे. अख्ख्या जगाचा डेटा त्याच्याजवळ असतो. हे लार्ज लँग्वेज मॉडेल जे आहे ते खूप मोठे मोठे मॉडेल असतात. आणि हे एआयचे मॉडेल प्रोसेस करण्यासाठी खूप मोठ्या कपॅसिटीचे कॉम्प्युटर्स लागतात. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मग आता हा एआय ज्याला आपण एज एआय म्हणतो,
हा नेमका आपल्या एवढ्याशा डिव्हाइसमध्ये कसा काय काम करू शकतो. मग याच्यासाठी एज एआय हे तंत्रज्ञान अशा पद्धतीने बनवलं गेलंय, हे मॉडेल अशा पद्धतीने तयार केले गेलेले आहेत की ज्याच्यामध्ये लार्ज लँग्वेज मॉडेलचा अननेसेसरी पार्ट त्यांनी काढून टाकलेला आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की एक मोठं झाड आहे आणि त्या झाडाच्या ज्या फांद्या मोठ्या मोठ्या आजूबाजूला जात होत्या त्या सगळ्या कापून टाकल्या, काढून टाकल्या आणि ते झाड जे आहे ते छोटं करून घेतलं, सुटसुटीत करून घेतलं. अगदी तसा हा प्रकार आहे. म्हणजे याच्यामध्ये त्या लार्ज लँग्वेज मॉडेलचे जे अल्गोरिदम्स आहेत त्याच्यातले फक्त इम्पॉर्टंट अल्गोरिदम्स, बाकीच्या गोष्टी ज्या अननेसेसरी आहेत एज एआय साठीच्या त्या काढून टाकल्या, छाटून टाकल्या आणि एक स्मॉल असं मॉडेल तयार करून ते मॉडेल आपल्या डिव्हाइसमध्ये, मग अगदी तो आपला स्मार्ट वॉच असेल, मोबाईल फोन असेल, टीव्ही असेल, रेफ्रिजरेटर असेल, फॅन असेल, या सगळ्यांमध्ये ते इन्स्टॉल करून वापरता येणं आता शक्य झालेलं आहे. एज एआय मुळे एज कॉम्प्युटिंग नावाचा कन्सेप्ट आता मार्केटमध्ये आलाय. क्लाउड कॉम्प्युटिंग वर्सेस एज कॉम्प्युटिंग अशी आता सध्या स्पर्धा आहे. क्लाउड कॉम्प्युटिंग म्हणजे क्लाउडवर किंवा सर्व्हरवर लार्ज लँग्वेज मॉडेल्स रन होतात आणि ते मोठ्या प्रमाणामध्ये डेटा प्रोसेस करून आपल्याला डिसिजन घ्यायला मदत करतात. ते तुमचं पारंपरिक एआय आपण म्हणू. आणि हे एज एआय जे आहे याच्यामध्ये वापरले जाणारे जे मॉडेल आहेत ते अतिशय स्मॉल आहेत, छोट्या डिव्हाइसेसमध्ये प्रोसेस करून ते डिसिजन मेकिंगचं काम करत असतात. आणि असे हे एज डिव्हाइसेस आता मार्केटमध्ये सध्या पॉप्युलर आहेत. आता हळूहळू आपल्याला प्रत्येक डिव्हाइसमध्ये हा एज एआय जो आहे तो आलेला दिसणार आहे. येणारा काळ जो आहे तो एज एआयचा असणार आहे. आता एज एआयच्या व्यतिरिक्त याला रिलेटेड अशा खूप साऱ्या टेक्नॉलॉजीज आहेत ज्या तुम्हाला माहीत असणं गरजेच्या आहेत. त्याच्यामध्ये एक टेक्नॉलॉजी आहे एम्बेडेड सिस्टीम, दुसरी एक टेक्नॉलॉजी आहे आय ओ टी, इंटरनेट ऑफ थिंग्स. त्याच्यानंतर मग आता हे आपण जे बघितलं एज एआय, आणि आता पुढचा अजून एक पार्ट त्याच्यामध्ये येतो ए आय ओ टी, एआय ऑफ थिंग्स असं म्हणतात त्याला, आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऑफ थिंग्स, एआयओटी. म्हणजे आयओटीचा पुढचा पार्ट. म्हणजे आता आपल्याला येणाऱ्या काळामध्ये प्रत्येकाला, मी असं नाही म्हणत की फक्त टेक्नॉलॉजीच्या लोकांना, प्रत्येकाला ह्या टेक्नॉलॉजी माहीत असणं गरजेच्या आहेत. तर आणि तरच आपण पुढच्या काळामध्ये सर्व्हाइव्ह करू शकणार आहोत. म्हणजे जगायचं असेल तर टेक्नॉलॉजी बरोबर जगावं लागेल, अन्यथा आपण खूप मागे राहून जाऊ, किंवा असं म्हणतो मी आपण नष्ट होऊन जाऊ, डायनासॉर सारखा आपली अवस्था होईल. म्हणजे जे लोक टेक्नॉलॉजी पासून वंचित राहतील त्यांची अवस्था डायनासॉर सारखी होईल, ते लुप्त होऊन जातील. आणि जे टेक्नॉलॉजी बरोबर चालतील तेच लोक येणाऱ्या काळामध्ये टिकतील किंवा जगतील. म्हणजे प्रत्येक गोष्ट जसं आता आपण कल्पना करतोय बघा, एज एआय हा आता आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असणार आहे, प्रत्येक डिव्हाइसमध्ये असणार आहे. डिव्हाइस वापरायची मजा आपण तर घेणार आहोत. आपल्याकडे आता येणारा फ्रीज, येणारा फॅन, येणारा काय सगळा प्रत्येक डिव्हाइस एआय एनेबल्ड असेल तर आपण त्याची मजा तर घेऊच की ते भारी आहे असं आपल्याला वाटेल. पण आपल्याला करिअरसाठी उद्या तुम्हाला जॉब करायचा आहे, उद्या तुम्हाला स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू करायचा आहे, तर मग ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला हे तंत्रज्ञान वापरावं लागणार आहे, हे शिकावं लागणार आहे. विद्यार्थी असाल तर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये एआय बरोबर मैत्री करावी लागेल, एआय शिकावंच लागेल. मग त्याच्यामध्ये मशीन लर्निंग आहे आणि हे सगळं मी जे बोललो आयओटी असेल, एम्बेडेड सिस्टीम असेल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकाव्या लागतील. कोडिंग कट्टाच्या माध्यमातून हे नवीन तंत्रज्ञान तुमच्यापर्यंत घेऊन यायचं काम आपण या ठिकाणी करतो आहोत. आजचा हा आपला छोटासा प्रयत्न होता. एज एआय म्हणजे काय त्याची मी फक्त ओळख करून दिली. प्रॅक्टिकली बऱ्याचशा गोष्टी आम्ही या ठिकाणी घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. आणि दुसरा एक वे आपण या ठिकाणी पुन्हा इम्प्लिमेंट करायचा विचार करतोय. मला बरेचसे व्ह्यूअरचे सजेशन्स आहेत की सर तुम्ही वर्कशॉप्स अरेंज करा, पेड वर्कशॉप्स, म्हणजे ज्याच्या माध्यमातून अजून डिटेलमध्ये किंवा डीपमध्ये आम्हाला शिकता येऊ शकतं. आणि त्यासाठी आम्ही पुढच्या काही दिवसांमध्ये अशा टाईपचे वर्कशॉप घेऊन यायचा विचार करतो आहोत. आम्ही वर्कशॉप घेऊन यावेत का, म्हणजे पहिला तुमचा सल्ला, कारण तुम्ही माझे व्ह्युअर आहात आणि जे काय आम्ही करतो आहोत ते तुमच्यासाठी करतो आहोत. त्यामुळे आम्ही एखादं वर्कशॉप अशा प्रकारचं घ्यावं का या तंत्रज्ञानांवर, जसं आयओटीचं वर्कशॉप असेल किंवा एम्बेडेड सिस्टीमचं वर्कशॉप असेल, जे प्रॅक्टिकल ओरिएंटेड असलं पाहिजे, किंवा एआय असेल जे प्रॅक्टिकल ओरिएंटेड असलं पाहिजे, जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांना आणि इव्हन सगळ्यांना, प्रत्येक व्यावसायिकांना त्याचा उपयोग होऊ शकतो. तुमचं सजेशन माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. तुम्ही या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुमची स्वतःची कमेंट एक नोंदवा. आजची व्हिडिओ कशी वाटली तेही सांगा. आणि वर्कशॉप बद्दलचा माझा जो काही निर्णय आहे
तुम्ही घ्यावा का, वर्कशॉप्स आणावेत का, मराठी लोकांसाठी मराठीमध्ये वर्कशॉप घेणं योग्य आहे का आणि ते घ्यावं का, तुमचं सजेशन मला या ठिकाणी हवंय. तुम्ही सगळ्यांनी कृपया करून कमेंट करा. आजची व्हिडिओ कशी वाटली तेही सांगा. पुन्हा भेटू आपण आपल्या पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.